आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सोलनकर चौक बनला मृत्यूचा सापळा, 10 मार्च पर्यंत दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोको, नवनाथ पवार यांचा इशारा। जत शहरातील सोलनकर चौकातील भीषण खड्ड्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून तात्काळ दुरुस्ती न केल्यास दिनांक 10 मार्च 2026 रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा ठाम इशारा विठ्ठलनगर जत येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ सोपान पवार यांनी दिलाय। पूर्व पश्चिम दिशेला जाणारा विजयपूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 आणि दक्षिण उत्तर दिशेला जाणारा पंढरपूर अथणी राष्ट्रीय महामार्ग सोलनकर चौकात एकत्र येतात। त्यामुळे दररोज हजारो लहान मोठी वाहने, माल वाहतूक, ट्रक, एसटी बसेस तसेच शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात रहदारी येथे होत असते। मात्र चौकाच्या मध्यभागी फुटलेल्या गटारीमुळे मोठा व खोल खड्डा निर्माण झाला असून तो दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे। पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने त्याची खोली लक्षात येत नाही आणि अपघाताचा धोका अधिक वाढतो। अचानक ब्रेक लावणे, वाहनांचा तोल जाणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। गत काही वर्षात या परिसरात अनेक अपघात झाले असून 15 जणांना मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे। अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व स्वीकारावे लागले आहे। चौक परिसरात अनेक शाळा व महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। त्यामुळे पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। नवनाथ पवार यांनी संबंधित विभागाकडे पुढील उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी केली आहे। मध्यभागी असलेला खोल खड्डा तातडीने बुजवून रस्ता समतल करावा, फुटलेल्या गटारीची दुरुस्ती करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, वेगमर्यादा फलक, रिफ्लेक्टर, सिग्नल व्यवस्था व चेतावणी फलक बसवावेत। कायमस्वरूपी उपाय म्हणून चौकाचे सदृढ डांबरीकरण, काँक्रीटीकरण करावे। वारंवार तक्रार करूनही केवळ आश्वासन मिळाले, प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही। नागरिकांच्या जीविताशी खेळ होऊ देणार नाही असे पवार यांनी स्पष्ट केले। दिनांक 10/3/2026 रोजी दुरुस्ती कामास सुरुवात न झाल्यास सोलनकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत आंदोलनावेळी काही बरे वाईट घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असेही पवार यांनी नमूद केले। आता प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।